भारतीय बौद्ध महासभेचे अमरावती जिल्हा संघटक राजेंद्र भटकर यांचा वाढदिवस भारतीय बौद्ध महासभा शाखेच्या कार्यालयात अत्यंत उत्साहपूर्ण व जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। या विशेष प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदना आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली। त्यानंतर उपस्थितांनी राजेंद्र भटकर यांना पुष्पगुच्छ देऊन व हार घालून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। आपल्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा आणि संघटनात्मक योगदानाचा गौरव उपस्थितांनी यावेळी व्यक्त केला। कार्यक्रमादरम्यान सांस्कृतिक सादरीकरणाने विशेष रंगत आणली। उपस्थित कार्यकर्त्यांनी समायोजित गीते सादर करून संपूर्ण वातावरण उत्साहमय केले। अगर न मिलते इस जीवन में लेके जन्म तुम्हारा, जन्म जन्म का साथ तुम्हारा हमारा, हमारा तुम्हारा। अगर न मिलते इस जीवन में लेके जन्म तुम्हारा, जन्म जन्म का साथ है तुम्हारा, हमारा हमारा तुम्हारा, तुम्हारा हमारा, हमारा तुम्हारा, तुम्हारा हमारा। प्यार का नगमा है, दो दिल की रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है। एक प्यार का नगमा है, जीवन नवे तराने याचे आहे गाणे, या जीवनाचा अर्थ आनंद, या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, काव्यातिला सूरे तो हमने तो बस यही मांगी है दुआएं, फूलों की तरह तुम सदा मुस्कुराए, हमने तो यही मांगी है दुआएं, फूलों की तरह तुम सदा मुस्कुराए। हो आती रहेंगी बहारें, हो जाती रहेंगी बहारें, आती रहेंगी बहारें, जाती रहेंगी बहारें। साय करोकर 100 वर्ष वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, वाढदिवसाच्या। काही वक्त्यांनी आपल्या मनोगतातून राजेंद्र भटकर यांच्या कार्याची प्रशंसा करत समाजासाठीची निष्ठा आणि बांधिलकी यांचा उल्लेख केला। बडनेरा शाखेच्या वतीनं सक्रिय कार्यकर्ते आणि जिल्ह्याचे संघटक आदरणीय राजेंद्रजी भटकर साहेब यांचा 60वा वाढदिवस, त्यानिमित्तानं त्यांचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी या सभागृहात उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभेचे बडनेरा शहराचे सर्व पदाधिकारी, जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित भटकर परिवार एका आनंदाच्या या उत्सवाच्या प्रसंगी प्रसंगात देखील त्यांच्याकडे शिकण्यासारखं आहे। मला आश्चर्य वाटतं, आमच्या ह्या ज्या महिला आहेत 2 वर्षापूर्वी आपण त्यांना प्रवाहामध्ये आणलं, त्यांना प्रवाहामध्ये आणण्यामध्ये भटकर सरांचा मोठा वाटा आहे। आजही
ज्या ज्या मिळाल्या त्या चळवळीला मी कुठेही म्हणेल, फक्त वंदना आमचा वर्ग थांबलाय थोडा, मात्र तो वर्ग महिलांचा वर्ग आता मोठ्या प्रमाणात पुढे जात आहे. त्याचा श्रेय भटकर समाजाचा आहे. हा एक आपण कबूलच केलं पाहिजे. ज्याचं काम त्याचं श्रेय त्याला दिलंच पाहिजे. तर मला सांगण्याची गरज नाही. मला राज्याच्या संघटनांनी देखील सांगितलं असल्यामुळे नाही होऊ शकत नाही. राज्याचे संघटक सांगतात की वाढ मुलाने त्यांना शुभेच्छा देण्याची खूप इच्छा असते, परंतु काही अडचणी आहेत, कौटुंबिक ते नाही येऊ शकले म्हणून मी राज्याच्या वतीनं देखील त्यांना शुभेच्छा देतो. जिल्हा कार्यकारिणीच्या वतीनं, शहर कार्यकारिणीच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतानाच खूप आठवणी आहेत अलीकडच्या सुखदुःखाच्या बाबतीत. परंतु बोलून काही उपयोग नाही. कार्यकर्त्याची दखल वरिष्ठ घेत असतात. मी वाढीसाठी एक दोन महिने गेले राहतो. लागलं सगळं काय करता म्हणजे गेलो असो मी ह्याचं पण घेतले आणि मग मी जॉईन करू. सरांचा परिचय झाला आणि जेव्हा मी पाहिलं की बरोबरच्या बाबा साहेबांनी जे काही मिशन केलेलं आहे आपल्याला, ती चळवळ कशी असली पाहिजे, मुद्दे कोणते असले पाहिजे, आणि मग ते मिशनवर काम करणारे लोक मला या भारतीय बुद्ध महासभेच्या त्या बंधारे शाखेच्या आणि त्याला पुरस्कृत करणारे बोलकर सर, त्या उद्देशाने त्या ध्येयाने प्रेरित झालेले संजय सर, आज सर नाही आहे. किती ऊर्जा आहे त्यांच्यामध्ये. आज 60-65 वयामध्ये ते एवढ्या हुसेरीचं काम करतात, एवढं ताकदचं काम करतात. आपण तेच त्यांच्यासमोर आधी ते फौजपूर्वीची एवढ्या वयामध्ये कार्यक्रमाला येतात, उपस्थिती दाखवतात आणि एवढे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोक इथं येतात आणि आपल्या मिशननुसार काम करतात. म्हणून मी इथं बोललो आणि मला बाबासाहेबांचा विचार तळागाळात पोहोचवायचा माझा विचार युट्यूब चॅनलच्या मार्फत आणि प्रत्यक्षाने प्रत्यक्ष आपल्याला काम करायचं आहे. बाळासाहेबांच्या हातोटी करायचे आहे, भीमराव साहेबांच्या हातोटी करायचे आहे आणि यांच्या विचाराने आपल्याला भारतीय बौद्ध महासभा करायची आहे. आणि आपण मला इथं बोलावलं, माझा सत्कार केला, माझं कौतुक केलं, मला वाढदिवसाचे अनंत कोटी शुभेच्छा दिल्या. म्हणून मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय. संपूर्ण कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश बोरकर, बडनेरा शहर शाखा अध्यक्ष खुशालराव सांभारे, कार्यालयीन सचिव राहुल शिंदे, नांदगाव खंडेश्वर शाखाध्यक्ष मदन खंडारे, माजी अध्यक्ष आदरणीय शांताराम गेडाम, अरुण शिंदे, प्रकाश बागडे, गोवर्धन रामटेके, विजय बागडे, अशोक बनसोड, हरिदास घोडेस्वार, कैलास ढोके, विलास नागदिवे, प्रमोद बोरकर, प्राध्यापक अमोल हिवराडे, साहेबराव हिवराडे, पुष्पा हिवराडे, सुनीता भटकर, रेखा भटकर, सलोनी भटकर, अजिंक्य भटकर व आदी मान्यवर उपस्थित होते.